आता आली मी थोडासा मेकअप बिकअप करून नंतर केस तोंड पुसून आली मी. त्याला जरा लिपस्टिक हां इम्प्रेस त्या बापाला इम्प्रेस करायला लिपस्टिक लावली लिपस्टिक ना लाव. बाबू काय करू आपला हो का करू केस बघा चालले केस बघा चालले जबर बाहेर फेक बाहेर दरवाजा बाहेर तिकडं हो बाहेर चला मग झाली मस्त जराशी रेडी. तेवढंच खास दिसते तसं मानवाला मला पाहत नाही रेडी व्हायला लागते जरा आहे की नाही सांगा. नवरन मा बाहेरच्या बाईला पाहिलं तर त्याच्यापेक्षा मलाच पाहिलं बरं चांगलं दिसले चांगलीच काही नाही दिसतं म्हणा जरा एवढी खास नाही दिसत हा बरी जशी पाहिजे चांगली चमचा पडला कुठं. चला आता भांडी घासून आली मस्त भांडी घासली. पोरगं बाहेर गेलं म्हटलं जरासं थोडंसं तयार होऊन जा चांगलं भांग करून केस इचरून घेतले भांडी घासून घेतली स्वयंपाक केला. पोराच्यानं काही करायला भेटत नाही काही नाही लय रडकुंडा जीव झाला बाई आता पोरगं काहीच कामं करू देत नाही काही नाही. झाली संध्याकाळ झाली रात्र. चला रात्र झाली दिवे लावायचा टाइम झाला इथं. काही नाही आता जेवण खाऊन करायचं लेकरं पाहायचं लेकरासंगत झोपायचं. बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम्स. नमस्कार मित्रांनो. तो आज विचार केला की मस्त तयारी वगैरे करणार. संध्याकाळ झाली आहे बघू शकता मस्त वातावरण आहे. सकाळ संध्याकाळ झाला आहे आणि आता दिवे लावायचा टाईम झाला आहे आणि आता असं वाटलं तयारी करणार तर काय हे भात बी जळला पोराच्या ह्याच्यात काही नाही करू देतो त्याच्या राहण्यात वाटलं की मग आता जरा तयारी कर म्हणलं काही नाही माझ्या बंदर तर माझ्या पासून उतरतच नाही खाली. मग आता हे एवढे भांडे पडले भांडे गिंडे घासायचे आहे आणि माझा पसारा पडला इकडं ते झाडूच मारतो म्हणलं आता पहिले झाडू गिडू आता गॅस पुसायचा आहे. झाडते जे आले आहे ते बाहेर घेऊन गेले मला माझ्यासाठी टाईम भेटत नाही स्वतःसाठी नाही माझ्याकडं. चला मी झाडू मारतो अशी गोष्ट मिळाली मला जे कंटाळा उडवलं जीवनाचाच हे पोटानं ओळलं तरच दुरायला काय उचल वाचल करून हे करून सगळं फेकपाक पसारा आणखी इथं. अशी गोष्ट होऊन राहिली की माझ्यासाठी मला माझ्या नवऱ्यासाठी टाईम नाही आहे तर जाऊ दे मला स्वतःसाठीच टाईम नाही आहे इथं स्वतःच तर इथं घेऊन राहिलं.